आणि दुसऱ्या बाजूला फलटणच्या नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकलं गेलेलं आहे. ते म्हणजे या इंजिनिअरिंग कॉलेजला आपल्याला स्वायत्ततेचा दर्जा मिळालेला आहे. माझे विचार संपल्यावर मी डॉक्टर दळवी साहेबांना सूचना देईन की स्वायत्त संस्था झाल्यावर काय विद्यार्थ्यांचे फायदे होतील ते तुम्ही सांगावेत. आज आपण अशासाठी जमलेलो आहोत आणि हे सांगायला मला सर्वाधिक आनंद होतोय की ज्याची आवश्यकता आहे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आपण अत्यंत यशस्वी असे हे पाऊल टाकलेलं आहे. डिप्लोमाला आपण आपल्या कॉलेजचे जे डिप्लोमाचं जे कॉलेज आहे तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स हा नवीन कोर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा नवीन अभ्यासक्रम करण्यास मान्यता मिळालेली आहे. डिग्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग नवीन कोर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, AI आणि DS वाढीव तुकडीच मंजुरी करण्यात दिलेली आहे. थोडक्यात एक माझ्या मनात जे होतं कायम विचार मी करतो, 30 वर्षाच्या या राजकारणात मला नेहमी वाटायचं फलटण ग्रामीण भागातलं शिक्षण केंद्र आहे आणि पुणे मुंबईसारखी मोठी शहरं, दिल्लीसारखी मोठी शहरं ज्या पद्धतीचं शिक्षण देतात आणि ज्या पद्धतीने त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतात, पॅकेजेस मिळतात, आपण वाचत असतो. त्या मानाने आपण कुठं मागे राहतोय का काय? आणि ही माझी भीती शिक्षण क्षेत्रात तर आहेच होती, आज थोडी कमी झाली, परंतु त्याहीपेक्षा वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्यासाठी ग्रामीण भाग नेहमीच मागे राहिलेला आहे. आणि अशा परिस्थितीत तुमचं सगळ्यांचं स्वागत करताना, या स्वायत्त इंजिनिअरिंग कॉलेजला शुभेच्छा देताना आपणही त्याचे साक्षीदार झालेला आहात. प्रवेश प्रक्रिया सर्व प्रवेश आता ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून पार पडणार आहेत, ज्याचा डायरेक्ट फायदा तर प्लेसमेंटला मलाच दिसतो आहे, नोकरीला निश्चितपणे मिळेल. आता हे होतं आहे की नाही मला माहीत नाही, सरांचं काय चाललेलं आहे. तर माझं म्हणणं आहे आज स्वायत्तता मिळाली तर परदेशी शिक्षण संस्थेशी आपल्याला सांगड घालायला पाहिजे आणि जसं बारामतीला झालं आहे त्या पद्धतीने करता आलं तर फार मोठं योगदान आपल्याला होईल. तेव्हा जास्त न बोलता प्राचार्य मनोज कुमार दळवी, समन्वयक प्राध्यापक काळेल साहेब व टीमने प्राध्यापक जाधव मॅडम, दत्तात्रय शिंदे, किशोरी कुमटेकर, प्राध्यापक तेजश्री जाधव यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत. त्यांचं अभिनंदन, आभार. आणि आपण काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता. कोर्सेस चालू करतोय आणि त्यासोबतच कॉलेजला आपल्याला ॲटोनॉमसचा दर्जा मिळालेला आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ॲटोनॉमसचे फायदे काय, आदरणीय महाराज साहेबांनी आता जसं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला तोच आपल्याला राबवावा लागतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा इंडस्ट्रीला लागणारे जे स्किल सेट्स आहेत ते कुठेतरी आपल्याकडून विद्यार्थ्यांना मिळत नाहीत आणि मग त्यामुळे विद्यार्थ्यांना जे एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम येतो तो सॉल्व्ह करण्यासाठी आपण फायनल इयरचा जो सिलेबस असणार आहे तो पूर्णच्या पूर्ण सिलेबस आपण विद्यापीठाचे युनिव्हर्सिटी जे आहेत त्याचा न घेता आपला जो इंडस्ट्रीज आहेत त्यांना जशा प्रकारचे स्किल सेट्स पाहिजेत त्या प्रकारचा सिलेबस, त्या प्रकारचेच मुलं आपण घडवणार आहेत आणि त्या सिलेबस शिकल्यानंतर मुलांना रेडी टू यूज प्रोडक्ट आपण ज्याला म्हणतो तशी मुलं कंपनीला मिळणार आहेत. कारण बऱ्याच कंपनीचं असं म्हणणं आहे की सर तुमच्याकडे 4 वर्ष मुलं असतात आणि त्यानंतर मुलानंतर आम्ही परत त्यांना 6 महिने ट्रेनिंग द्यायची, सॅलरी द्यायची. त्यापेक्षा तुम्ही असे विद्यार्थी तयार करा की जे डायरेक्ट रेडी टू यूज त्या जॉबला चालू करू शकतील. आत्ता सध्या आपल्या कॉलेजमध्ये आपण इन्फोसिससोबत एक 42 ते 48 विद्यार्थ्यांची एक बॅच आहे. त्याच्यामध्ये आपण SAPचं ट्रेनिंग त्या विद्यार्थ्यांना देतो आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग मेच्या एंडला संपतं आहे. त्यानंतर त्यांना पुढच्या 1 महिन्यामध्ये
त्यांची प्रॅक्टिस करून आपल्याला जे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आपल्याला त्यांना उतरवायचं आहे आणि त्यामध्ये 100% त्यांना 7.5 लाख ते 21 लाखाचं पॅकेज मिळू शकतं आहे. थोडक्यात आपण जे आपण ॲटोनॉमसचा दर्जा आपण आत्ता मिळवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला अकॅडमिक्समध्ये आपण आपली ॲटोनॉमी आणतोय, म्हणजे सिलेबस आपणच सेट करणार आहेत. म्हणजे आपल्याला त्यामध्ये बोर्ड ऑफ स्टडीज आपलं स्वतःचं डेव्हलप करावं लागणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं आपल्याला सिलेबस सेट करून त्याची जी आपण परीक्षा घेतो, इव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणतो, ते इव्हॅल्युएशन आपल्याला घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपण इंजिनिअरिंग एज्युकेशन जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त आपण एवढंच म्हणतो की प्रॅक्टिकल नॉलेज. पण आता आपण याच्यामध्ये इव्हॅल्युएशनमध्ये असा एक विचार करतोय की तो विषय संपल्यानंतर त्या विषयाच्या नॉलेजच्या आधारित त्याला एक मिनी प्रोजेक्ट दिला जाईल. प्रॅक्टिकलमध्ये ती परीक्षा असेल त्याची, त्यानं तो मिनी प्रोजेक्ट करून दाखवायचा, तो प्रोजेक्ट रन झाला पाहिजे, ते त्याचं प्रॅक्टिकलचं इव्हॅल्युएशन असेल. आणि सोबतच आपल्याला त्याचं थेअरीचं इव्हॅल्युएशन आपण जे 70-30 पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपण त्याचं इव्हॅल्युएशन करणार आहे. आणि त्यासोबतच ॲटोनॉमस असल्यामुळं आपण विदेशातील काही युनिव्हर्सिटीजसोबत टायअप करून जे कोर्सेस, जसं आपल्या आजकालच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आउट ऑफ इंडिया जाऊन जॉब करायचा आहे, मग तिकडं काय कुठल्या प्रकारचे स्किल सेट लागणार आहेत किंवा तिथल्या युनिव्हर्सिटी टायअप करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्या लेवलचं एक दर्जेदार शिक्षण आपल्या इथं फलटणमध्ये उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि त्याचा सिलेबस आपण डिझाईन करू शकतो आहे ह्या स्वायत्ताच्या माध्यमातून. तर या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे की विद्यार्थ्याचा एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आपण बऱ्यापैकी सॉल्व्ह करू शकू ह्या स्वायत्तेच्या मार्गातून. दुसरं महत्त्वाचं, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिकेशनचा जो गॅप असतो आणि ज्या कंपनीचा जो क्रायटेरिया आहे की त्याच्यामध्ये त्यांना क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, सॉफ्ट स्किल आहेत आणि व्हर्बल आणि रिटन कम्युनिकेशन, तर याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना हे विषय सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टरपासून ते फायनल इयरच्या फर्स्ट सेमिस्टरपर्यंत हे वेगवेगळ्या 4 लेवलमध्ये आपण डिवाईड करून देणार आहेत, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा जे कॉन्फिडन्स आहे तो इंटरव्ह्यूच्या वेळेस अतिशय चांगला असेल आणि त्यामार्फत आपले विद्यार्थी प्लेस व्हायला आपल्याला मदत होईल. हे आपण आत्ता स्वायत्तेच्या माध्यमातून हे अचीव करतो आहे. दुसरं, ग्रामीण भागातील जसं महाराज साहेबांनी आत्ता सांगितलं की NAC A ग्रेड, NBA ॲक्रिडेटेड आणि ॲटोनॉमस हे सातारामधलं आपलं पहिलं कॉलेज आहे या तिन्ही गोष्टी असलेलं. आणि याच्यामध्ये आपण जसं आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिप्लोमासाठी AI कोर्स असेल किंवा AI MLचा कोर्स असेल, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग म्हणतो, तो कोर्स आपण आपल्या पॉलिटेक्निकमध्ये यावर्षी पहिल्यांदा चालू केलेला आहे. त्याच्यासोबतच आपली कॉम्प्युटर डिपार्टमेंटची इंटेक आपण 60नं इन्क्रीज केली आहे. जवळपास 180ची इंटेक आपण पॉलिटेक्निक कॉलेजची यावर्षी वाढवलेली आहे. त्यासोबतच डिग्री इंजिनिअरिंगमध्ये आपण आपल्याकडे AIDSचा 30ची इंटेक होती, ती वाढवून आपण 60 केलेली आहे, 60नं वाढवून 90 केलेली आहे. आणि AIMLचा नवीन प्रोग्राम आपण इंजिनिअरिंगमध्ये पण चालू करतो आहे, जेणेकरून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जायची गरज नाही. AI आणि AIMLचं किंवा AIDSचं जे शिक्षण आहे ते आपल्या इथंच आपल्या विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देतो.